सध्या इराणच्या युद्धामुळे ना गॅस सिलेंडरविषयी जे काही म्हणजे सांगितलं जातं आहे की 21 दिवसानंतर मिळेल किंवा 28 दिवसानंतर मिळेल. तर त्यामुळे गृहिणींचं असं झालं आहे ना की जितका कमीत कमी गॅस वापरता येईल तितका आपण वापरायला पाहिजे, म्हणजे गॅसची बचत करायला हवी असं सगळ्यांचं चालू आहे. आणि मी पण एक गृहिणी म्हटल्यावर चला आपणही थोडीफार गॅसची बचत केली पाहिजे. म्हणून मग मी त्यासाठी बघा आता डाळ तांदूळ बनवणार आहे, तर ते एकाच कुकरमध्ये लावणार आहे. तर माझ्याकडे तर कुकरचे काही डब्बे वगैरे नाही आहेत, तर मी कशा पद्धतीने लावते ते मी तुम्हाला पुढे दाखवते. तर हाय हॅलो नमस्कार, मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहेत सगळे, अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील आणि तुम्ही थोडी का होईना गॅसची बचत माझ्यासारखीच करत असणार. तर आज मला फक्त डाळ भात बनवायचं होतं, तर डाळ वेगळी आणि भात वेगळा शिजवायचा म्हटल्यावर गॅस खूप लागतो. म्हणून मग मी काय केलं, आज थोडीशी युक्ती लढवली. कधी कधी करते मी असं, माझ्याकडे जेव्हा 3 लिटरचा कुकर होता ना तेव्हा असं करता यायचं नाही, पण आता मी करते कारण मोठा कुकर आहे पण यातले ना माझ्याकडे डब्बे नाही आहेत. म्हणून मी काय केलं, एक छोटी आदली होती माझ्याकडे, त्यामध्ये डाळ लावलेली आहे आणि खाली तांदूळ टाकून म्हणजे भात लावलेला आहे खाली. तर अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. पुढे मी तुम्हाला खोलून दाखवते. डब्बे जर असले ना तर इझी वाटतं, पण माझ्याकडे डब्बे नाही आहेत आणि इकडे मिळत पण नाहीत तसे डब्बे कुकरमधले. त्यामुळे मग मी आदलीमध्ये ना डाळ म्हणजे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि त्यात मी डाळ लावलेली आहे. डायरेक्ट खाली पण आपण डाळ लावू शकतो, पण भाताचं कसं पाणी ओततं ना तर ते डाळीमध्ये मिक्स होतं मग. त्यामुळे असं म्हणजे मी एका आदलीमध्ये मी ती डाळ लावलेली आहे. तर भात वगैरे डाळ भात वगैरे शिजतोय तोपर्यंत मी आता इथं इतर कामं करून घेते. तर हे बघा इकडे किती मोठे मोठे शेंगदाणे मिळतात आणि अजिबात म्हणजे चांगले नसतात, अगदी असे ओलसर पण असतात ते, त्यामुळे त्यांना सुकवावे लागतात. म्हणून म्हटलं चला आज छान ऊन पडलेलं आहे तर बाहेर त्यांना थोडं 2-3 तास उन्हामध्ये ठेवूया आणि त्याच्यात जे काही थोडेफार खराब शेंगदाणे असतात ना ते पण निवडून घेणार आहे. कारण याच्यामध्ये ना भरपूर खराब शेंगदाणे निघतात आणि ते जर तसेच आपण टाकले ना तर भाजीला वेगळीच चव येते. त्यानंतर ओवा वगैरे धुवून इथं मी ठेवलेले आहेत, कारण आज मला ना मुखवास देखील बनवून घ्यायचा आहे. तर भरपूर दिवसापासून विचार करत होती, तर म्हटलं चला आज बनवून घेऊया. तर ओव्हनमध्ये ना असे बारीक बारीक खडे असतात म्हणून मी धुवून वाढवून घेते. तर हे बघा इकडे माझे म्हणजे डाळ भात शिजलेला आहे. तुम्हाला दिसत असेल डाळ मी एका आदलीमध्ये ठेवलेली आहे. किती छान म्हणजे शिजलेली आहे. मी पुढे तुम्हाला पुन्हा दाखवते, म्हणजे मिक्स करून दाखवणार आहे. आणि खाली मी भात टाकलेला आहे. अजिबात सुद्धा डाळ खाली म्हणजे ओतलेली नाही आहे. नाहीतर भात जर मी याच्यात ठेवला असताना तर भाताचं पाणी थोडंफार तरी खाली गेलंच असतं. त्यामुळे मी खाली भात लावला आणि याच्यात डाळ टाकलेली होती शिजायला. तर हे बघा असा थोडाफार चिटकतो भात, तो काढून घ्यायचा आहे. आणि अगदी व्यवस्थित शिजलेला आहे भात पण आणि डाळ पण, आणि वेळेची आणि गॅसची पण बचत झालेली आहे. कारण आपण बघा कधी कधी खूप घाईत असतो, स्वयंपाक आपल्याला पटकन तयार करायचा असतो, त्यावेळेसुद्धा म्हणजे आपल्याला वेळेचं देखील बंधन असतं, तर वेळ देखील वाचून जातो आपला असं केल्यामुळे. तर भात बघा अजिबात खाली म्हणजे असा जळाला नाही आहे किंवा लागलेला नाही आहे, कुकरला व्यवस्थित शिजलेला आहे. आणि डाळ पण हे बघा मी आता फक्त अशी थोडीशी ही विस्करच्या सहाय्याने हे करून घेते, घोटून घेते. मऊसूत शिजलेली आहे, जास्त घोटायची गरज नाही, फक्त थोडंफार असं हे केलं म्हणजे ती डाळ व्यवस्थित होऊन जाणार आहे. तर आता मी डाळला फोडणी देऊन देणार आणि थोडीफार मला भाजी पण बनवायची आहे बटाट्याची, ती साईडला बनवून घेणार आहे. तर इथं मी आता पहिले फोडणी देते आणि डाळ एका साईडला होत राहील तोपर्यंत एका साईडला मी भाजी वगैरे बनवून घेणार आहे. असं सिंपल मी हा स्वयंपाक केलेला आहे, कारण सकाळी ना बटाट्याचे पराठे केलेले होते, त्यामुळे मग म्हटलं दुपारी हलकं जेवण पाहिजे, म्हणून मग मी फक्त डाळ भात आणि थोडी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे. तर इथं मी पहिले डाळला फोडणी देऊन देते आणि एका साईडला भाजी बनवून घेणार आहे. आणि मला आज ना मुखवास देखील बनवायचं आहे, तर त्यासाठी मला तीळ बडीशोप वगैरे देखील निवडून घ्यायचे आहे. ते निवडायचं काम ना आपल्याला खूप छोटं वाटतं, पण त्यातनं खूप वेळ जातो आणि किचकट काम असतं ते, त्यामुळे थोडं आज दुपारी मला त्यासाठी पण वेळ काढायचा होता. म्हटलं चला आज सिंपल स्वयंपाक आहे म्हणून ते काम तरी आज उरकून टाकावं, कारण जेव्हा आपल्याकडे असा जास्त वेळ असतो ना तेव्हा अशी किचकट कामे केलेली परवडतात. तर चला
चला इथं माझं आता दुपारचं जेवण रेडी झालं होतं. जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर दुपारी मी हे निवडायचं काम धरून बसलेली आहे. आणि मी ना इथं तीळ पहिले निवडायला घेतलेले आहे. इतके खडे आहेत त्या तीळमध्ये, म्हणजे ते न दिसण्यासारखे खडे होते. कारण जसा तिळाचा कलर आहे ना, सेम तसेच त्यात खडे होते. म्हणजे आपण कितीदा जरी निवडले ना, तरी पण त्यामध्ये 1-1, 2-2 खडे निघतच होते. म्हणून मला ती इतक्या वेळा निवडावी लागली ना, असं वाटत होतं एखादा जरी राहिला तरी पण म्हणजे तो खाताना लागेल. कारण असा कलर होता त्यांचा की वाटतच नव्हतं की ते खडे आहे. मी तुम्हाला पुढे दाखवते कसे खडे त्यात निघालेले आहेत. म्हणजे जर व्यवस्थित एकदाच जर निवडून जरी ठेवलं असतं ना, तर भरपूर असे त्यामध्ये ते छोटे-छोटे खडे राहून गेले असते आणि ते जेव्हा आपण खातो ना आणि जर एखादा खडा लागला ना, नवीन ती वस्तू आपल्याला खाऊ वाटत नाही. त्यामुळे हे इतकं बारीक निरीक्षण करून मी हे निवडलेलं आहे ना, यात माझे चांगले 1 ते दीड तास म्हणजे नुसतं तीळ निवडण्यामध्येच गेला. तर हे बघा कसे आहेत. सेम म्हणजे लांबून तर असं वाटतं ही तीळच आहे. जसा तिळीचा कलर आहे सेम तसा त्या खड्यांचा पण कलर होता. त्यात माझा भरपूर वेळ गेला. त्यानंतर बडीशोप वगैरे देखील मी निवडून घेतली. बडीशोप तशी घाण नव्हती, लगेचच निवडली गेली. मग ओवा तर मी धुवून घेतल्या होत्या, पण तरी देखील मी एकदा त्या निवडून घेतल्या. जवस वगैरे स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर हे बघा मी ही ऑनलाईन मागवलेली होती धना डाळ. मी पहिले पण तुम्हाला दाखवली होती, त्यातली जी अर्धी उरलेली आहे. तर ती देखील मी यात टाकून घेणार आहे. पण मी धना डाळ ना म्हणजे भाजून वगैरे नाही घेणार, कारण ती रोस्ट केलेलीच मागवलेली आहे मी. फक्त जे जिन्नस म्हणजे घरी मी बनवते ना, जसं तीळ, ओवा, बडीशोप वगैरे ते भाजून घेणार आहे आणि त्यानंतर त्याला मिठाचं पाणी वगैरे लावून हे करणार आहे. तर हे बघा इथं मी बडीशोप पहिले भाजून घेते. तर ह्या सगळ्या ज्या काही वस्तू टाकतो ना आपण मुखवासमध्ये, या आपल्या शरीरासाठी ना खूप फायदेकारक असतात आणि हे खाल्ल्यानंतर आपल्याला अन्न व्यवस्थित पचन होतं आणि चांगलं असतं शरीरासाठी. तीळमध्ये आपल्याला कॅल्शियम वगैरे मिळतं. परत जवस देखील आपल्या केसांसाठी, हाडांसाठी चांगली असते. त्यामुळे ह्या वस्तू ना खूप गरजेच्या आहेत आणि हे प्रत्येक घरामध्ये बनवलेलंच पाहिजे. तर हे बघा इथं ना मी बडीशोप भाजत होती आणि हे बघा कढई उचलायला गेली ना मी, का म्हणजे माझ्या हातातून ती थोडी सटकली आणि हाताला चटका लागला. हे बघा अगदी असं पांढरं शुभ्र पडून गेलं होतं ते. इथं व्हिडिओमध्ये जरी कमी दिसत असलं ना, तरी खूप जोराने मला चटका बसला होता. म्हणजे अक्षरशः रडायला येत होतं, डोळ्यातून अश्रू येऊन गेले होते, एवढ्या जोराने मला तिथं लागलं. आणि खरंच ते भरपूर असं म्हणजे आग होत होती त्याच्यामध्ये. तर मी तरी तरी तसंच म्हणजे हे काढून घेतलं, कारण एकदा हे काम घेतलं तर ते पूर्ण व्हायलाच पाहिजे. जर ते पूर्ण नाही झालं ना, मग पुन्हा 2-3 दिवस लोटले जातात आणि आळशीपणा येतो मग. त्यामुळे म्हटलं चला आता थोडंफार का होईना आपण हे काम पूर्ण करूनच घेऊन या हळूहळू. तरी हे बघा मी बडीशोप वगैरे इकडे टाकली एका ताटामध्ये आणि लगेच जवस भाजायला घेतली. हातामध्ये खूप आग होत होती, तरी देखील मी भाजून घेतलेलं आहे हे सगळं. तर जवस वगैरे आता भाजून घेतली आणि हे बघा जवस ना आपल्याला याच्यामध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. जवसमुळे खूप फायदे होतात शरीराला. तर कोणी कोणी जवस नाही टाकत, कारण ती खायला थोडीशी चिकटसारखी लागते. म्हणून तिला काय करायचं, थोडं जास्त भाजून घ्यायचं. मग तिच्यातला जो चिकटपणा असतो ना, तो कमी होऊन जातो आणि खायला छान अशी क्रंची लागते. तर जवस देखील मी भाजून घेतली. तर मी 1 वाटी बडीशोप घेतली होती ना, तर अर्धी वाटी जवस घेतलेली आहे, अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी अजवाईन म्हणजेच ओवा घेतलेले आहेत. कारण ओवा ना मी थोड्या जास्तच घातल्यात. कोणी कोणी कमी घालतं, खूप कमी क्वांटिटी घेतं ओवांची. पण शरीरासाठी ना ओवा चांगल्या असतात. म्हणजे ज्यांना गॅस वगैरे बनतात ना पोटात, त्यांच्यासाठी तर भरपूर चांगली असते ओवा. तर त्यामुळे मी ते थोड्या जास्त घेतलेल्या आहेत. तर तीळ वगैरे देखील माझी इथं आता भाजून झालेली आहे. लगेचच ओवा भाजून घेते. या 2-3 वस्तू ना भाजायला अजिबात वेळ लागत नाही, पटापट भाजले जातात. फक्त बडीशोपच भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो, कारण मी ते मंद आचेवर भाजून घेतली होती. तर सगळे जिन्नस जेवढे पण मला भाजायचे होते ना, तेवढे भाजून मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. फक्त आता ओवाच भाजायच्या राहिल्या होत्या, तर त्याही मी मंद गॅसवर भाजत होती. तोपर्यंत इकडे मी आता त्याच्यासाठी ना पाणी तयार करून घेते. इथं 2 ते 3 चमचे पाणी घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा साधं मीठ घातलं आणि 1 चमचा मी काळं मीठ असतं ना ते घातलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. थोडी हळद देखील टाकून घेणार आहे मी, कारण कलर छान येतो मग मुखवासला. जसं आपण बाहेरून विकत आणतो ना, सेम तसं दिसतं. त्यामुळे अर्धी चमची मी इथं हळद टाकून घेतली. हे पाणी आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे जे काही सगळं मी भाजून ठेवलेलं आहे ना,
ते मी कढईमध्ये पुन्हा टाकून घेणार आणि त्यामध्ये हे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून हे पाण्याचा म्हणजे जो काही ओलसरपणा येईल ना तो जाईपर्यंत हे पुन्हा मंद गॅसवर मला भाजून घ्यावं लागणार आहे. ह्या प्रोसेसला थोडासा वेळ जास्त लागतो, पण ह्या पद्धतीने बनवल्यामुळे ना छान बनतं. आपण ते उन्हामध्ये सुकवायचं म्हटलं ना पाणी वगैरे लावून तर बाहेर धूळ वगैरे बसते, लवकर सुकत नाही आणि इकडे जम्मूमध्ये ना अगदी असं कडक ऊन नाही आहे, त्यामुळे ते लवकर सुकणार पण नाही. त्यामुळे बघ मी अशा पद्धतीने करून घेते. तर हे बघा सगळ्या वस्तू मी मिक्स करून घेतल्या आणि त्यामध्ये मी आता हे पाणी टाकून व्यवस्थित असं हे भाजून घेते. आणि इथं ना मी धना डाळ वगैरे नाही टाकलेली आहे अजून, कारण ती रोस्ट केलेली आहे आणि तिला मीठ वगैरे पहिलेच लावलेलं असतं, त्यामुळे मग ती मी शेवट टाकणार जेव्हा हे म्हणजे बऱ्यापैकी भाजलं जाईल तेव्हा. तर हे बघा पाणी टाकलं ना लगेचच हे असं सारखं मिक्स करत राहावं लागतं, नाही तर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं ना आपण पाण्यामध्ये ते लगेच असं गोडा व्हायला लागतं एका ठिकाणी, म्हणजे पाणी जळून जातं आणि मीठ असं तिथंच राहायला लागतं, म्हणजे असं पांढरं पांढरं दिसायला लागून जातं. त्यामुळे व्यवस्थित असं हे मिक्स करत राहावं लागतं आणि ही बडीशोप वगैरे सगळी ओली होऊन जाते. त्यामुळे ही व्यवस्थित भाजून घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग ती खायला क्रंची वगैरे लागत नाही. त्यामुळे तर म्हणजे हे कसं कळतं आपल्याला भाजताना, हे बघा आपण जेव्हा हे पाणी टाकतो ना तेव्हा हे उलटनील असं चिपकतात, म्हणजे जे पण ओवा आहेत तीळ वगैरे आहे ना ती चिपकते. पण जेव्हा ती म्हणजे भाजली जाते ना तर तेव्हा ती चिपकत नाही, अगदी अशी सेपरेट व्हायला लागते, म्हणजे मोकळं मोकळं व्हायला लागून जातं. तर तेव्हा समजून जायचं की हे भाजून झालेलं आहे. तर बऱ्यापैकी भाजून झालं होतं, म्हणजे त्यातला जो काही ओलापणा होता ना तो पूर्णपणे सोकला गेला होता. तेव्हा मी त्यामध्ये आता धना डाळ टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा 1 ते 2 मिनटं मी हे असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि इथं माझं ना हे मुखवास घरच्या घरी खूप छान पद्धतीने रेडी झालेलं आहे आणि हे ना कमीत कमी मला 1 महिना तरी जाणार आहे, एवढं मी जास्त बनवून घेतलं एकदाच, कारण परत परत ना वेळ निघत नाही आणि ते बनवलं जात नाही. त्यामुळे मी पूर्णपणे बनवून घेतलं आणि आता ना मी हे रात्रीच भरून ठेवणार नाही, याला असंच कढईमध्ये झाकून ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी मी हे डब्यामध्ये भरणार आहे. तर अशी ही मुखवासची रेसिपी होती. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हाला ना असेच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर हे बघा इथं मुखवास रेडी झालेला आहे. आता गॅस वगैरे बंद केलेला आहे मी. आता हे झाकून देते आणि दुसऱ्या दिवशी हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि याच मुखवाससोबत मी माझा आजचा हा व्हिडिओ स्टॉप करते. भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.